चला मॅचला होते सुरुवात. सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल लॉफ्ट केला चेंडूला, चेंडूच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. फलंदाज बाद. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमिटी. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. आतिशला मैदान सोडावं लागतंय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज उमेश धाडसे, मंधनगडचा टायगर आणि लिटल मास्टर ऑफ मापरल. दोन्ही संघ गेल्या वर्षी फायनल खेळल्या होत्या. आता दोन्ही संघ गेल्या वर्षी फायनल खेळल्यानंतर यावेळेला पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना एकमेकांसमोर उभं राहणं केवढी मोठी उपलब्धी आहे. म्हणजे कोणाला तरी एकाला लवकर बाहेरचा रस्ता दिसणार आहे. तुर्तास उमेश मैदानात झाला. आशिष गोटेलसाठी लगातार 3 विकेटला 1000 रुपये, उमेश धाडसेंच्या लगातार 3 षटकाराला 1000 रुपये. बघूयात कोण ठरतोय या किताबाचा, या बक्षिसांचा मानकरी. चेंडूला हुक काढायचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय पण चेंडूने गाठले सीमारेखा, जातोय फाईन लेगच्या दिशेनं. चौकार. चार धावेने धावसंख्येचा आगाज केले गेले. उमेश धाडसे यांच्या बॅटमधून धाडशी फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रेशरमध्ये खेळलेला फटका आणि फाईन लीग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चौकारांसाठी 4 धावेने अकाउंट ओपन केले आशिषच्या गोलंदाजीवरती. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात. अगोदरचा आपण चेंडू पाहिला तर ज्या ठिकाणी झेल टिपली जयेशने, सुंदर क्षेत्ररक्षण जयेशच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेने. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पुढे चेंडू आहे, चेंडू खेळून काढलाय. झेलची संधी आहे, झेल खाली आलेत का नाही. पुन्हा एकदा झेल सुटले. जीवनदान घोसलो से पण चिडतो वा, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच चालोगे मॅच. राज्यातून चुकी होताना पाहायला मिळते. न कॅच ड्रॉप झाला म्हटल्यानंतर आता मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. गणेश कोंड संघ आशिष गोटेलच्या हातामध्ये चेंडू असताना जर का 2 महत्त्वाचे खेळाडू बाद होत आहेत, याचा अर्थ गणेश कोंडला खूप मोठी संधी मिळणार होती. संधी गमावलेली आहे. याच्या अगोदर एक संधी गमावली आहे. त्या संधीच्या कडे आपण जाण्या अगोदर पुढील चेंडू बघूयात. आशिषांचा कशा प्रकारचा. आकाश वाघरे त्यांच्या समोर आहेत. हो, यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता. उसळी घेणारा चेंडू जष्टीच्या बाहेरचा. डॉट बॉल येतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4 धाबा धावबॉल करतेयत 5. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. बघा, युवा क्रीडा कमिटी अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये नियमावली किंवा वेळेच्या बाबतीत कशा प्रकारचं भान ठेवलं जातं, त्या व्यतिरिक्त युवा चषकामध्ये स्पेशली कशा प्रकारे वॉच केलं जातं आणि मॅचला समोर ठेवून कशा प्रकारची नियमावली आखली आहे, काय ती नियमावली आहे त्याच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. यावेळेला दुरून खेचलाय, लपेटलाय, फेकून दिलाय, पाठवून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. षटकार. षटकार आला. 6 धावा आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि षटकार आल्यानंतर धावपालक धावा आहेत 11. आणि ज्या नियमावलीची आपण चर्चा करत होतो वैभव, जर तुम्ही उशिराने येत असाल, श्याम शिकवण्याने मागाशी सांगितलंय अर्धा तास अगोदर येऊन तुम्हाला थांबायचंय. आणि याचं कारण एकच आहे, आपल्याला दोन्ही दिवशी 24 आणि 23 मॅच खेळवायचे आहेत. आज युवा क्रीडा कमिटी मंधनगड तुम्हाला सगळ्यांना युवा चषक खेळायला मिळावा त्यासाठी झटते आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे. तुर्तास पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा आहेत 11. दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असं. चला घाई करा थोडी, इतका वेळ नाही आहे. आपण लवकरात लवकर बॉलिंग मार्गवरती यायचं आहे. भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी गणेशवाडी, विपक्ष चंडीगढ क्रिकेट संघ बहिरवली. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ऋग्वेद नागले लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस ऋग्वेदला सुद्धा आहे. धावसंख्या झाल्या 11. 1 षटक समाप्तीनंतर या सामन्याचं प्रेशर दडपण ह्या दोन्ही संघांवरती आपल्याला पाहायला मिळते. जशा प्रकारे राजने सोडलेला झेल, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करायची संधी त्या ठिकाणी महापौर संघा मिळताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती पण एकदा नव्याने गोलंदाज तयार होताना पाहतोय आपण ऋग्वेदला. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वेगाने टाकलाय. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. आता मात्र धावचीची संधी फलंदाजांकडे लाऊड अपील केली जाते.
परंतु नाकारलं थ्रो मध्ये तितकासा दम पाहायला मिळाला नाही आणि तो परत एक धाव कंप्लीट केली. नाही, पण इथे जी धाव घेतली ना उमेशने, त्या धावेचं खरोखर कौतुक करावं लागेल. इतक्या वेगाने धावत आला की चेंडूच्या पुढे जायचं एवढंच टार्गेट होतं. पण गोलंदाजाचा चेंडू स्टंपला लागण्या अगोदर जोपर्यंत बेल डिस्क्लोज होतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. खरी ऊर्जा कुठून आली आहे तर आकाशने मारलेल्या त्या षटकारापासून आली आहे. वैभव ज्या शेवटच्या चेंडू त्याला षटकार खूप मोठी ताकद देऊन गेलाय. पुन्हा एकदा आता बॉलर तयार आकाश वागरे समोर. ऋग्वेद आणि आकाश वगैरे यांच्यामध्ये नवीन बॅटल पुन्हा एकदा तयार पाहायला मिळते. युवा जोश या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा आता मात्र दोन्ही युवा असताना खेळला फटका पाहायला मिळते बॅकआउट स्क्वेअर लेग व्हिजमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. नाही, सिंगल धावून कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. 4 षटकामध्ये किती धावा धावपलकातील लगवाव्या याच्यासाठीचं प्लॅनिंग झालं आहे आणि त्या प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आत खेळ करत असताना दोन्ही फलंदाज सुद्धा दिसत आहेत. पण ऋग्वेदचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीचे ते गोलंदाजी करतात. गणेश कोण संघाला इथे जिगरबाज खेळ दाखवायचा आहे. जी काही स्थिती आहे, जी काही परिस्थिती आहे त्याला आम्ही ॲक्सेप्ट केलं आणि ॲक्सेप्ट करत असताना आमचा सर्वोच्च खेळ आम्ही मैदानात सादर करू अशी कमिटमेंट एकमेकाला देऊन खेळ करायचा आहे. आणि तिथे या सर्व विचारांना जर समोर ठेवत असताना कसा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय हे पाहणं रोचक ठरलं. वाईट बॉल आलाय अतिरिक्त धावपलकामध्ये. धावपलकाची धावा आहेत 14. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋग्वेदमध्ये ते प्रेशर पाहायला मिळतं. अष्टपैलू खेळाडू आहे, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, टेम्परामेंट, टेक्निक आहे. या साऱ्या गोष्टीचा कौशल्य ज्या खेळाडू काय तो खेळाडू आपण उमेशला पाहतोय. पुन्हा एकदा प्रचंड आता मात्र क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. नाही बघा, लेग स्टंपवरती जाणाऱ्या चेंडूला लेग फ्लिक करणं उमेशसाठी तितकंसं अवघड नाही आहे. पण आतापर्यंत ऋग्वेदने टाकलेली गोलंदाजी तो वाईट जर बाजूला काढाल तुम्ही तर मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही आहे. सकाळी आपण ज्यावेळेला या खेळपट्टीचा आउटफील्डचा विचार करत होतो त्यावेळेला दमटपणा जरूर होता. पण आता तर खेळपट्टी टणक झाले म्हटलं तर धावा मोठ्या प्रमाणात बनतील असा अंदाज बाळगला गेला. आणि असं असताना ऋग्वेदने इकॉनॉमिकल षटक हाताळणं ही सुद्धा एक चांगली बाब आहे गणेश कोणसाठी. पायामधला चेंडू यावेळेला पायावरच्या चेंडूला लेग फ्लिक करत असताना पाठवलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार. आता मात्र पायावरचं चेंडू तर चेंडूला वेगाने खेळून काढलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार पाहायला मिळाला. जे शेवटच्या क्षणी ऋग्वेदने चेंडूला थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यावरती देखील मोठा फटका आला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे आणि नंतर फुल टॉस. त्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर, दडपण सर्व काही मैदानाच्या आत असताना चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिले सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. दोन षटकार आल्यात आणि 2 षटकार आल्यानंतर लयमध्ये आलाय आकाश वागरे आणि त्याचा इम्पॅक्ट पटपट या पहिल्या इनिंगवरती आपल्याला बघायला मिळतोय. 27 वरती धावपलक जाऊन पोहोचले. 2 षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 12-10 चेंडूचा खेळ ना बाकी. अशा वेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोण येतोय, कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. प्रवीण बांद्रे, प्रतीक वैराग यांच्याकडून बाहेर कॅच पकडल्या 100 रुपये आणि त्या 100 रुपयाची कमाई करण्यासाठी किती जण आता बॉन्डरलाईनच्या बाहेर तैनात आहेत हे सुद्धा बघावं लागेल. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहे. लगातार 3 विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे प्रवीण यांच्यासाठी. उमेश धाडसे त्याच्या समोर आहेत. त्याच्या लगातार 3 षटकाराला 1000 रुपये आहेत. हो, यावरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. म्हणजे लेगस्टम्पच्या बाहेर निघाला असं वाटलं होतं पण लेगस्टम्पच्या वरून गेला. पहिल्या चेंडूवरती प्रवीणचा चांगला कंट्रोल. डॉट बॉल आलाय. 27 वरती धावपलक आहे. धावसंख्या 27 झाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण आणि स्ट्राईक होते उमेश. एक्सपिरियन्स दोन्ही खेळाडू आहेत. आता मात्र कोण एक्सपिरियन्स त्या ठिकाणी दाखवणार. आतापर्यंत दोघांकडे समांतर पाहायला मिळालाय. समजदारीने खेळला क्रिकेट पाहायला मिळालाय. शेवटच्या क्षणी बॅट टाकली त्यानंतर फटका खेळत असताना कव्हरच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली गेली आहे. नाही, एक धावेने तितका मोठा फरक पडणार आहे का. कारण जर आपण दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा जर बघाल त्याला बघता तिसऱ्या षटकामध्ये त्या मोमेंटमला कायम ठेवणं ही टास्क आहे. पूल करण्याचा प्रयत्न हो व्हाट अ कॅच.
युवा चषकातील आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांपैकी सर्वोत्तम कॅच आहे. फलंदाज बाद आकाश वागरे डिपार्ट. राज ज्यावेळी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची फील्ड पोझिशन पाहिली, पहिल्यांदा पुढे धावत आले, त्यानंतर मागे जाऊन 100 कॅच घेतला. म्हणजे त्या ठिकाणी अगोदरची झोडलेली झेल ती जी सुटली होती, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलंय खास करून राजने. अशा प्रकारे सुंदर हॅलो आपल्याला झेल अब्दुल पकडताना सर. राजला पाहिले. अब्दुल सर, सुरेंद्र दळवी यांच्याकडून 200 रुपये कॅशसाठी राज पेंडारी. येस आता मात्र बक्षिसांची वर्षाव देखील या सामन्यासाठी होताना पाहायला मिळते. सुरेंद्र दळवी यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज झालेले आहे. पुढचं चिड्या पुन्हा एकदा कोणताची मार्क मध्ये स्लोवर वर. आता मात्र लेंथ को पडा और मॅक्सिमम जरा भाई यांच्या बॅटमधून येतोय षटकार. प्रकारे झेलसाठी 200 रुपये आले, त्याच्यानंतर षटकारासाठी देखील या ठिकाणी 200 रुपये कॅश प्राइज आले. सूरज लाले यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज झालेले आहेत. पुढचं चेडू आहे पण एक तयार. फुलटॉस चेडूला मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला केलेला फटका. 20 फिल्डिंग, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या कॉल सुंदर आणि मिड द विकेट आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या वाढते. दोन्ही संघ या ठिकाणी मेहनत घेताना पाहायला मिळते. मेहनत का हर कतरा रंग लाएगा, आज नहीं तो कल काम आएगा, रुक मत जाना इस मुश्किल में, तेरा हर प्रयास मंजिल तक पहुंच जाएगा. आता मात्र दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज त्या ठिकाणी मेहनत घेताना मंजिलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला तो प्रयास करणं गरजेचं आहे. तो प्रयास नाही केलात आणि त्या प्रयासाच्या जोडीला तुम्हाला तुमची ती प्रामाणिकपणा सुद्धा असणं गरजेचं आहे. 36 धावा धावपलक्यावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. खूप चांगली बॅटिंग एका बाजूला होते, पण आल्या आकाशने मारलेल्या समोरच्या दिशेने जो षटकार आहे तो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. एक बेंचमार्क सेट करणार आहे. आता येणाऱ्या पूर्णपणे 2 दिवसामध्ये पलीकडे मारून दाखवा. बरोबर आमच्या पवेलियनच्या वरती पत्र्यावरती चेंडूला त्याने मारलंय आणि एका मोठ्या षटकाराचं सादरीकरण आपल्या समोर पेश केलंय. नवीन गोलंदाज जयेश आलाय. शेवटच्या अंतिम षटक हाताळण्यासाठी धावपलक 36 वरती आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला KCC माप्रळ. त्यांच्या समोर आता गणेश कोण. राऊंड द विकेट. पहिला बॉल शॉर्ट बॉल, जास्त उसळी, पंच दंडित करतात वाईडनं. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावपलकामध्ये ऍड होईल आणि ती ऍड होत असताना 37 वरती धावपलक जाऊन पोहोचलंय. येणाऱ्या 5 मध्ये वैभव किती धावा याव्यात असं वाटतंय किंवा कशा पद्धतीची बॅटिंग व्हावी, काय चौकार षटकांची आतिषबाजी बघायला मिळेल की जयेश पलटवार करून दाखवेल. नक्कीच त्या गोष्टी देखील चर्चा करणार. पण एकदा तुर्तास पुढचा चेडू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. आता मात्र हॅप ट्रॅकर चेडूला पुन्हा उंचवमध्ये झेलची संधी, परंतु नाही. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शनीय फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला डोक्यावरून जाणार षटकार. 6 धावा. सहा धावा आल्या. उमेश दाडशेच्या बॅटमधून ब्लास्ट झाला. ज्या 2 गोष्टींची आपण चर्चा करत होतो की चौकार षटकार येणार शेवटच्या षटकामध्ये की गोलंदाज हावी ठरणार, सध्या तरी स्थिती किंवा हा फटका सांगून जातो की फलंदाज गोलंदाजावरती पुढे हावी आहेत. उमेश दाडशेसमोर जयेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मागील वर्षाची फायनल आणि त्या फायनलचा बदला घेण्याचा इरादा KCCचा आहे, पण त्या अंतिम सामन्याला कायम समोर. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. फुल बेस ऑफ द बॅट, बिलकुल समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवून दिलाय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचली म्हणजे 49 या धावसंख्येवरती. जर आपण मगाशी धावसंख्याचा विचार केला तर अशाच प्रकारे फलंदाजी झाली तर नक्कीच 60+ जाण्याचा टार्गेट या ठिकाणी प्रयत्न असेल. खास करून पण एकदा वाईड येतो. वाईडच्या स्वरूपामध्ये आबांतर धाव पुन्हा एकदा टोटलमध्ये ॲड होताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली 50. ज्या ठिकाणी आपण पाहिले खास करून
पाहिलं तर ड्रीम लागली होती आकाशवरती. आकाश आणि आतिशवरती ड्रीम लागली, मात्र फलंदाजी करून कोण केलं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उमेश जशा प्रकारे त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. दादूस या नावाने कशा प्रकारसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं सॉन्ग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. आणि आता मात्र स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस. थोडंसं शेवटच्या क्षणी गोलंदाजाकडे चेंडूला रिलीज करताना चेंज ऑफ द पेस स्लोवर वन चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. बॉल हुकला, शरीराचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची सांगता झाली, पण 1000 रुपये सुद्धा गेले. कारण तो षटकार आला असता तर 1000 रुपये लगावलेले होते. ते 1000 रुपये मात्र मिस झालेत. उमेश धाडसे पुन्हा एकदा तयार होतो. शेवटचा बॉल बाकी आहे. धावपलकाची धावा आहेत. 2 बॉल बाकी आहेत. चला 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल, पायावरचा चेंडू एकदा हुकला पण दुसऱ्यांदा नाही हुकणार. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. ₹500 दिले जाणार आहेत उमेश धाडसे यांना. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवणार हे देखील महत्त्वाचं असं. आतापर्यंत धावसंख्या झाल्या 56 या धावांचा पाठलाग करण्यासाठी गणेशकोट संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. बघूया येणारे शेवटचा चेंडू, हा मात्र निर्णायक चेंडू असणार आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा मिस टाइम शॉट, उंचमध्ये झेलची संधी, झेलखाली क्षेत्ररक्षक, परंतु त्या ठिकाणी ऋग्वेद यांच्याकडून चुकी होताना पाहायला मिळते. आणि फलंदाज मात्र धाबाद होताना तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धाबाद होत आहेत. 2 धावा कंप्लीट गेल्यात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते बॅटर उमेश यांच्याकडून. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून आपण पाहिलं तर आतिश 2 चेंडूमध्ये 0 धावा बनवून फलंदाज बाद झाला. त्यानंतर आकाश वागरे आपण पाहिले तर 6 चेंडूमध्ये 19 धावांची इनिंग्स खेळली. परंतु उमेश धाडसे आणि धाडसी पारी खेळत असताना आपल्या संघाला सावरलं आणि 14 चेंडूमध्ये 27 धावांची इनिंग्स याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आकाशने देखील सुंदर साथ दिली. 2 चेंडूमध्ये 8 धावांची आणि त्याने तो खेळल्या समोर स्ट्रेट डाऊन ते ग्राउंडला षटकार. आणि तिथून मोमेंटम थोडासा शिफ्ट झाला. उमेश धाडसे यांना थोडासा धाडसी निर्णय घेण्यासाठी फलंदाजीसाठी आक्रमक होण्यासाठी त्या ठिकाणी मजबूतता प्राप्त झाली. आणि तिथून थोडीशी संघाला धावगती वाढवण्यासाठी मदत देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉलरचा आपण जर विचार करायला गेलो तर जयेशने 1 षटक हाताळताना 22 धावा खर्च केल्यात. आशिषने 1 षटकामध्ये 11 धावा आणि 1 गडी बाद आतिश यांच्या रूपामध्ये फलंदाजाला बाद करताना पाहायला मिळाले. तर प्रवीणाने 1 षटकामध्ये 9 धावा खर्च करून 1 गडी बाद करताना त्यांना देखील आपण पाहिलेत. ऋग्वेदने 1 षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. तर दोन्ही बॅटर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दुसऱ्या इनिंगला पण सुरुवात करण्यापूर्वी पुढील मॅचचा टॉस देखील या ठिकाणी घेणार आहोत. त्या 2 संघांदरम्यान टॉस होणार आहे तो म्हणजेच भैरवनाथ क्रिकेट संघ तुळशी गणेशवाडी वर्सेस चंडिका देवी क्रिकेट संघ बहिरिवली या 2 संघाचे करत असताना दोन्ही संघाचे करताना विनंती आपण टॉससाठी मंचावरती यायचं आहे. बहिरुली संघाचे कर्णधार त्या ठिकाणी आलेले आहेत. तुळशी गणेशवाडी संघाचे कर्णधार. चला आपण त्या ठिकाणी आपला देखील टॉस केला जाणार आहे. 2 संघांदरम्यान टॉस केला जातोय. अध्यक्षांच्या शुभस्ते ठिकाणी टॉस स्विंग केला गेलाय. बहिरुली वर्सेस तुळशी या 2 संघांदरम्यान टॉस जिंकला कोणत्या संघाने? तुळशी संघाने टॉस जिंकलाय. डिसाइडेड बाय फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजेच बहिरवली संघाला. आपण देखील लगेच तयार आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी स्ट्राईकवरती गोलंदाज आकाश वागरे, स्ट्राईकवरती आशिष गोटल, नॉन स्ट्राईक एंडवरती सुनील बांद्रे. वैभव, याच्यामध्ये एक गोष्ट सुद्धा आहे की येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे टार्गेट आहे
15 चेंडू आणि आता 59 धाबा करायचे आहेत. वादळी खेळी आणि त्याचं कारण एकच आहे की एका ओव्हरची पॅनल्टी गणेश कोंड संघाला लागली आहे उशिरा आल्या कारणानं. युवा चषकाची स्पर्धा आणि युवा चषकामध्ये शिस्तीला खूप जास्त महत्त्व असं त्यांनी सांगितलं. वेळेच्या बाबतीत कोणत्याही संघाला कॉम्प्रोमाइज नाही केलं जाणार, त्यासाठी दंडित करण्यात आलेले आहे. 3 षटकामध्ये 59. गणेश कोंड संघाला ही अशी संधी आहे ज्या संधीद्वारे ते आपलं नाव वेगळ्या दिमागामध्ये या युवा चषकामध्ये झळकवू शकतात. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, रनआउट. ओ नॉन स्ट्राईक एंडवरती सुनील वांद्रे होते आणि त्यांना मात्र मैदानाबाहेर जावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती मिळतो धावची चोरपाने ब्रेक थ्रू. गॉन. आणि आता त्या सुनीलची जागा घेण्यासाठी जय मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. या जयेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. वैभव, जर का या 59 धावांचा पाठलाग करायचा होता तर सुनीलला मैदानावरती थांबणं ही गरज होती. म्हणजे तुम्ही आता सिंगल डबलला किती महत्त्व देताय त्यापेक्षा तुम्ही चौकारांसाठी काय प्लॅन केलाय हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढील चेंडू आहे. चेंडूला मात्र अलाउन द कार्पेट लॉंग ऑफला खेळून काढले. एक धाव कंप्लीट केली आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आहे. 2 धाब्याने अकाउंट ओपन झालंय. ज्या परिस्थितीमध्ये सुनील बाद झालाय या ठिकाणी धोक्याची घंटा गणेश कोंड संघाला. टेन्शनवालं काम आहे कारण त्या पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, दोघांमध्ये कॉल व्यवस्थित रिसीव्ह झाला नाही, मिस कॉल झाला, कॉल कट झाला, तिथून थोडासा निराशाजनक परिस्थिती गणेश कोंड संघामध्ये पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांवरती प्रेशर, वाईड मिळतोय. वाईड स्वरूपामध्ये अतिरिक्त एक धाव. म्हणजे अशा प्रकारे गोलंदाज आकाश वगैरे तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे, तितक्याच ताकदीचा समोर फलंदाज देखील आशिष घोटाला. पण प्रेशर कोणावर असायला हवं? प्रेशर सध्याच्या घडीला फलंदाजावरती असणं गरजेचं आहे, पण प्रेशरचा फुगा एवढा मोठा फुगला आहे की आता ते प्रेशर दुसऱ्या बाजूने दिसायला लागले. गोलंदाज चुकी करताना दिसतो. उजव्या या बाहेर चेंडू निघून चाललाय. ओव्हर प्रेशर होत असताना यावेळेला धरून घेतलाय. आशिष गोठेलच्या बॅटमधून येते उंच पुरा, लांबच लांब षटकार. बॉल पाठवायचा आहे. प्रदीप साहेब बॉल पाठवा. षटकार, 6 धावा आणि त्यानंतर आशिष गोटेलने सांगितलं मैं अभी भी खड़ा हूँ आज मैं वही. उभा आहे तिथे जिथे गणेश कोंडसाठी एकटा लढतोय आणि तो लढत असताना त्याला तो किल्ला पार करायचा आहे, किल्ला सर करायचा आहे, त्या धावांना सर करायचं आहे, त्या धावांना हासिल करायचं आहे. षटकार तराला आहे. पुढील चेंडू पाहूयात. पुन्हा एकदा अजून एक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पण चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. उन्हाचा प्रभाव थोडा जास्त आहे. सगळ्यांना विनंती आहे पाणी पोट भरून प्या, सावलीमध्ये बसा. सध्याचं ऊन थोडंसं घातकी आहे, त्रासदायक आहे आणि त्यामुळे आपण स्वतःची काळजी स्वतःने घ्या. इलेक्ट्रॉल, ग्लुकॉन डी, ग्लुकोज डी, एनर्जल, ORS जे काही तुम्हाला मिळेल पाण्यामध्ये टाकून प्या. लिंबू पाण्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.
षटकार आला लगातार 2 षटकार. योगेश कोमनाक आमच्या बाजूला आहेत. मगाशी सुद्धा कोणीतरी सांगितलं होतं, योगेश कोमनाक बाजूला आले की त्यांना लिहायला जागा मिळत नाही, एवढ्या धावा बनतात. मगाशी 96 काहीतरी बघायला मिळाल्या होत्या. आता 3-4 ओव्हरमध्ये आपण 59 बघितल्यात. आता त्या 59 बघितल्यानंतर 2 शेवटचा बॉल बाकी आहे, राईट. 15 धावा धावपल करतोय. 15. वैभव जर याच गतीने धावा बनत गेल्या, या चेंडूमध्ये परत षटकार आला तर मात्र गणेश कोंड संघ या मॅचमध्ये परत आला आहे असं सांगेल. तो सांगणार आहे, या अगोदर मागील वर्षी झालेल्या स्पर्धेतली फायनल आम्ही अशीच नव्हतं जिंकलो, आमच्यामध्ये ती धमक होती. दाखवण्याची वेळ आली आहे. या मॅचमध्ये पलटवार यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तो खाली येत असताना आशिष गोठलच्या खेळीचा अंत. बिग फ्लॉप, बडी विकेट. फलंदाज बाद. या मैदानावरती जिथे साईड विकेटच्या बाजूची विकेट आहे, त्या विकेटवरती खेळताना ऑन साईडला धावा मोठ्या प्रमाणात बनतात. बावा हवा होता असं गणेश कोंड म्हणत असणार आहे, कारण सुनील, बाबा, आशिष अशी 3 नावं आहेत गणेश कोंडची, जे या धावफलकाचा 3 षटकामध्ये पाठलाग करणं अशी कुवत त्यांच्यामध्ये होती. आज सुनील लवकर बाद झालाय, बाबा अवेलेबल नाहीये आणि आशिष बाद झालाय. असं असताना आता गणेश कोंडच्या उर्वरित खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा दाखवण्याची वेळ आली आहे, सांगण्याची वेळ आली आहे की आम्ही सुद्धा तयार झालेलो आहोत, आमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे, कुवत आहे, आधी करून दाखवण्याची वेळ. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 15. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 नव्हे 15 आणि 15 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. नाही, यांना 10च आहेत, 1 ओव्हर कमी आहे, त्यामुळे 10 चेंडूंमध्ये आता हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज किती आहे? 46, 44, 44. 10 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज केतन नलावडे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर फलंदाज हो, यावेळेला फटका बॅटच्या टोला लागला, लॉंगॉनच्या दिशेने येतोय. 1 धाव धावून कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होत नाही, सिंगलने स्ट्राईक रोटेट. धावसंख्या वाढले, जाऊन पोचले त्यामध्ये 16 धावसंख्या झाल्या. 2 षटकामध्ये, प्रत्येक षटकामध्ये 4 मारायचे आहेत. 4 मारायच्या नंतर ह्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. ह्या 4 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करणार फलंदाज? बघूया पुढचा चेंडू. आता मात्र चेंज ऑफ द पेस. आता मात्र गती परिवर्तन होताना पाहायला मिळाला. चेंडूला बॉडीपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून पोहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडे फलंदाज डबल माइंड, त्यानंतर निर्धाव चेंडू झालेला आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. आता मात्र पुन्हा एकदा जडमधला चेंडू, जडमधल्या चेंडूला ऑन साईडला मिस फिल्डिंग तापर्यंत 1 धाव कंप्लीट केला. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 वरती धावफलक आहे आणि वैभव ही मॅच थोडीशी आता लांब होताना दिसते. जितके चेंडू बाकी आहेत त्या चेंडूंसमोर असलेल्या धावा थोड्या मोठा चॅलेंज क्रिएट करणाऱ्या राहतात. यावेळेला स्लॉक स्वीप, चेंडूला पाठवून दिलं काऊ कोणाच्या डोक्यावरून, खेळाडूच्या हाताला स्पर्श करत असताना चाटत पुसत षटकार. सहा धावेने धावसंख्या वाढली आहे खरी, परंतु अजून मोठ्या भटकांची आवश्यकता आहे. बघूया जयेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय. मागील वर्षाचा हा एक नामवंत खेळाडू आहे आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वाईडिश चेंडू निघून गेला आहे. तोपर्यंत फील्ड करायला 2 धावून कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्या पुढील सरकताना जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. चला पुन्हा एकदा डीजे राज यांना संधी देऊया, त्यानंतर मैदानाच्या दिशेने
राज नरावडे गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू शॉर्टपी चेंडू होता. मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न, जोरकास मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू निघून चालला. फाईल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार, सीमारेखा पार, येतोय चौकार. सामोरं जावं लागते. 30 धावांची गरज आहे. अजून एक षटक जर का खेळायला मिळाला असता गणेशकोंड संघाला तर या धावांपर्यंत पाठलाग करण्यासाठी शक्य होतं, परंतु होणारी चुकी झालेल्या ज्या चुकी आहेत, पूर्ण प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हा ती घडायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आता मात्र वेळ पुन्हा एकदा निघून चालली आहे कोणाची, तर गणेशकोंड संघाची. आणि त्या प्रेशरमध्ये पुन्हा एकदा फलंदाज बाद. 1 मोर विकेट गॉन. नवीन फलंदाज सुहास मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले आहेत. खास करून सुनीलची झालेली धावबाद, त्यानंतर आशिषचा झेलबाद होणं, त्यानंतर पुन्हा एकदा अजित देखील बाद झाले झेलबादच्या रूपामध्ये. नवीन बॅटर सुहासला पण आता पाहतोय. सुहास कशा प्रकारे फलंदाजी करणार. सामना जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 ते 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जवळजवळ या सामन्याची औपचारिकता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला फटका. एक धाव कंप्लीट आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले, ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 या धावसंख्येवरती धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचलाय. जो संघ ज्याने मागच्या वर्षी युवा चषकाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पटकावणारा संघ होता, कोणी विचार देखील केला नसेल की या संघाला पहिल्या सामन्यामध्ये अशा प्रकारचा पराभव पत्करावा लागेल. शेवटच्या षटी आलाय मात्र षटकार. एक चेंडूचा खेळ अजूनही देखील शिल्लक आहे. जयेश यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार. 36 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा तिसऱ्या षटकातील मला वाटतं 1 चेंडू अजूनही बाकी आहे. सेम स्थितीमध्ये माप्रळ संघ होता. असं नव्हतं की माप्रळने काही जास्त धावा बनवल्या. सेम स्थितीमध्ये माप्रळ संघ होता. म्हणजेच काय, इथून जर का एखादं षटक असतं तर या सामन्याला गबसणी घालण्यासाठी गणेशकोंड संघ पुढे सरसावला असता. त्याच्याकडून त्या धावांची पूर्तता सुद्धा झाली असती, चेस झाला असता. पण जर त्याला तारा नाही आहे, ज्यांनी झेल टिपला त्यांनी यायचंय, त्याच्यासाठी बक्षीस आहे, दिलं जाईल. राज पेंढारी, थांब जरा भाऊ. राज पेंढारी, आपण या, आपल्यासाठी बक्षीस. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. तुळशी गणेशवाडी आणि चंडीगढ़ क्रिकेट संघ बैरवली, दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण मैदानात दाखल व्हायचंय.